विद्यार्थी मित्रांनो, मी बऱ्याच दिवसापासून विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतलेल्या नव्हत्या. कारण परीक्षेचं हे वातावरण, मध्यंतरी पेपर फुटी, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मार्कांमध्ये झाला गोंधळ. तर आज मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे. म्हणजे हे ॲक्च्युली काय होतं की बऱ्याचदा मुलाखती पाहून बरेच विद्यार्थी MPSCकडे अट्रॅक्ट होतात. परंतु रिॲलिटी काय आहे, तुम्ही जर प्रयत्न केल्यानंतर खरोखर तुम्हाला यश मिळतं का, याविषयी मी आज तुम्हाला सविस्तर चर्चा करणार आहे. आणि मी ज्याची मुलाखत घेतोय तर ती एक अमेझिंग पर्सनॅलिटी, एक आपल्यासाठी एक सरप्राईज आहे. आणि मला तर त्या वाटतं की ते आश्चर्यसुद्धा आहे. तर मी आजचा जो आपला सत्कारमूर्ती आहे त्याची काय करतो, तुम्हाला ओळख करून देतोय. परंतु ओळख करून देताना मी त्यालाच त्याचं नाव, गाव आणि त्याची पार्श्वभूमी सांगायची विनंती करतोय. नमस्कार. मी प्रकाश शंकर गिरा, ठाणे जिल्ह्यातून शहापूर तालुका, अतिशय दुर्गम भागातून आमचं गाव आहे. आदिवासी खेड्यापाड्यात जवळपास तालुक्यापासून पण 25 किलोमीटर चिंचवाडी नावाचं गाव आहे. तर इकडं आज इथं मला अक्षरशः शब्दसुद्धा फुटत नाही. कारण एक जीवनाचा आपला एक कालावधी असतो. कुठंतरी त्या कालावधीमध्ये तुमच्या जीवनाची कलाटणी देण्यासाठी, तुमच्या जीवनाचं रूप बदलण्यासाठी एक देवरूपी व्यक्ती येते. आणि खरंच ते क्रेडिट मी आपल्या महाराष्ट्रातील अतिशय प्रचलित प्रसिद्ध बाळासाहेब शिंदे सरांना ते क्रेडिट देतो. कारण खरंच त्यांच्याकडूनच मी आज रोजी मला ज्या 7 पोस्ट निघाल्यात एका वर्षी तब्बल, तर त्या शिंदे सरांकडून भेटलेले. सात पोस्ट निघाले आता. म्हणजे खरं सांगायचं म्हणलं तर त्याचं आज औरंगाबादला म्हणजे छत्रपती संभाजीनगरला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं जलसंपदामध्ये, आणि तो इथं आला होता. तर त्याने मला कालच मेसेज केला होता, सर मला तुम्हाला भेटायला यायचं आहे. म्हणलं मग आज आपण एक मुलाखत घेऊन टाकूया. तर मला एक सांगा, आता मुलाखतीचं एक तंत्र असतं की बा ओळख करून घ्यायची, नंतर आई वडील काय करतात वगैरे काय काय. गरिबीतून तर सगळे चालले तर, परंतु गरिबीतून आल्यानंतर सुद्धा 10-10, 12-12 पोस्ट काढणारे मात्र रेअर केसमध्ये असतात. तर मला सांग, घरी कोण कोण असतं आणि आई वडील काय करतात? बरोबर सर. सर, गरिबीचं विषय सांगायला गेला तर सर, आमच्या घरी आई वडील आहेत, मी आहे, भाऊ आहे, बहीण होती, तिचं लग्न झालंय. सर, जवळपास मी 8वीपर्यंत होतो तेव्हा आमची थोडी परिस्थिती चांगली होती. म्हणजे चांगली पण नाही, पण बऱ्यापैकी होती. पण सर, 8वीला असताना वडिलांचं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं. तर त्या ऑपरेशनमध्ये जवळपास सर त्यावेळी 2016ला तर त्यावेळी त्यांचं 2 लाख खर्च आला. अरे बापरे. अपेंडिक्सच्या ऑपरेशनचं. सर, मग त्या वर्षापासून आम्हाला इतकी गरिबी आली का सर, अक्षरशः ती जंगलातली पळसाची पानं असतात, तर ती विकून त्यात काही 1000-1200 रुपये यायचे, त्यावर सर आम्ही उदरनिर्वाह करायचो. कारण भाऊ तो पण मोठा, त्याला पण काही कामाला जायला वाव नव्हता, कारण तो पण शिक्षण घेत होता. तो 10वीला आणि मी 8वीला. परत बहिणीने 10वीवरून शाळा सोडली, काहीतरी घरचं थोडंफार हातभार लावण्यासाठी उदरनिर्वाह. तर ताईसुद्धा मग रोजंदारीची कामं करायची, लोकांच्या आवणीला जायची, सरायला जायची, कुठं बांधकाम वगैरे. तर असं सर आमचा एकंदरीत उदरनिर्वाह चालू होता. तर अशात मला कुठेतरी पहिल्यापासून अभ्यासाची आवड होती आणि 10वीमध्ये सर मला 90% पडले. म्हणजे झपाटून अभ्यास केला होता सर, एकदम पुस्तके पाठ केली होती. तर तालुक्यात मी आदिवासीमध्ये 1 नंबरला होतो. अरे वा, मस्त. तर सर मला तिथून एक प्रोत्साहन, म्हणजे स्वतःहून एक एनर्जी आली की आपण आपल्यात आहे दमक, आपण काहीतरी करू शकतो. मला एक सांग की आदिवासीमध्ये अनेक सबकास्ट आहेत. बरोबर. तर तुझी आदिवासीमध्ये कोणत्या प्रकारची सबकास्ट आहे मला सांग. सर, आदिवासी सबकास्ट सांगायला गेलं म्हणजे एकूण 44 आहेत, म्हणजे 44 आहेत. तर त्यामध्ये सर आम्ही म ठाकूर म्हणून येतो. ST 44 मध्ये म्हणून. तर तुमची जी भाषा आहे, समजा मराठी तुम्ही इकडे बोलता, परंतु तुमची जी मूळची भाषा आहे तर ती आता सांग आमच्या प्रेक्षकांना. चालेल, मी थोडं 2-4 वाक्य सरांना बोलून दाखवतो आमच्या भाषेत. आता समजा मला सरांना भेटायला यायचं, तर मी काय सांगेन, सर मला तुम्हाला भेटायला यायचं आहे, मग आमच्या गावापासून 300 किलोमीटरहून दूर येणार आहो, म्हणजे इकडूनचा आणि तिकडूनचा आमचा प्रवास 600 किलोमीटरचा होईल. सर, तुमच्यामुळे माझ्या 7 पोस्ट निघाल्या, त्यामुळे मला तुम्हाला भेटणं महत्वाचं वाटतं, मला याचाच आहे भेटायचा.
म्हणजे तुमची जी मातृभाषा आहे ती थोडीशी मराठी टचची आहे. हो सर. म्हणजे जास्त अशी वेगळी वेगळी नाही. प्रमाण भाषेची हा. मिळते जुळते हा. आहे, फक्त थोडे शब्द अलग वेगळे आहेत. आहेत. हो. बरं, मला एक सांग, आता तू घरी म्हणजे समजा आई वडील आहेत, बहीण आहे, भाऊ आहे, तर मला एक सांग, तुम्हाला शेती आहे का काही? नाही सर, अजिबात शेती नाही. नावावर वडिलांच्या पण नाही, आजोबांच्या पण नाही. मग घर स्वतःचं आहे का तुमचं? घर आता ते गावात राहतो आम्ही, म्हणजे ग्रामपंचायत जी घरपट्टी अंतर्गत, म्हणजे आता आमचंच झालं ते घर. तुमचं झालं समजा. बरं, ठीक आहे. तर मला एक सांग, आता तुझं शिक्षण नेमकं कुठं झालं, कसं झालं? सर मी प्राथमिक गावातल्या शाळेत, जिल्हा परिषद आमच्या गावातच 4थी पर्यंत शिकलो. परत मग सर तिथून 5वी ते 8वी आमच्या ट्रायबल डिपार्टमेंट अंतर्गत आश्रम शाळा असतात, तर ते मी गावापासून जवळपास 30 किलोमीटर शाळा आहे. तर मग तिकडे निवासाची, बाकी भोजनाची व्यवस्था फ्री असते. 5वी ते 7वी तिकडे शिकलो. परत मग 8वी ते 10वी शितपाडा, शांताराम चौधरी गुरुजी माध्यमिक विद्यालय शितपाडा तिकडे शिकलो. परत मग 11वी 12वी परत आश्रमला गेलो, मुरबाडला झापवाडी शाळा म्हणून. त्याच्यानंतर मला 12वीला सायन्सला घेतलं होतं, तिथे पण चांगले मार्क्स मिळाले. आता कुठंतरी चांगलं शिक्षण घेण्यासाठी थोडं बाहेर जाऊ दे, तर तालुक्याला गेलो. तालुक्याला तेच आदिवासी विभागांतर्गत हॉस्टेलची फ्री, राहण्याची खाण्याची सुविधा असते तुमच्या गुणवत्तेनुसार. तर तिथं माझं ग्रॅज्युएशन झालं BSc IT मधून. तर सर त्या BSc ITच्या कालावधीत म्हणजे आमचं ॲडमिशन 2019-20ला झालं आणि आपल्या देशात कोरोना आला त्याच दरम्यान 2021च्या. तर सर त्यावेळेस मला तुमचा चॅनल, आमच्या गावात पारधी सर आहेत म्हणून शिक्षक, त्यांनी तुमचा चॅनल प्रेफर केला. तर मी सबस्क्राईब केला, तुमचे व्हिडिओज बघितले आणि तुमचे जे फ्री व्हिडिओज असतात ते बघितले, परत तुमचे मार्गदर्शनपर व्हिडिओ बघितले. तर सर मी तुम्हालाच फॉलो केलं. परत मला तुमची पुस्तक आणले आणि त्या कालावधी अंतर्गत जेव्हा आपल्या देशात महामारी होती, सर तुम्ही सर्वसामान्यासाठी जे अगदी चहा पाण्याच्या पैशात कोर्स ठेवले होते प्रत्येक विषयाचे, सर तेच मला वरदान रूपी ठरले. प्रत्येक एक्झामला मला त्याच क्लासेसवर मी सर गुणवत्ता घेतो. आता विद्यार्थ्यांना हे सांग की तुझ्या आतापर्यंत कोणकोणत्या पोस्ट निघाले तेवढं सांग. कसं आहे, विद्यार्थ्यांना सर्वांगीण आणि सातत्याने जर अभ्यास केला, सर्वांगीण आणि सातत्याने अभ्यास केला तर आपली आपण बऱ्याचशा निकालात झळकू शकतो. आतापर्यंत सर मी एकाच वर्षात फॉरेस्ट विभागांतर्गत फॉरेस्ट गार्ड एक निघाले आहे, परत त्याच अंतर्गत लेखापाल म्हणून निघाले आहे, आणि आपल्या महसूल विभागात जी चर्चेत आहे सध्या तलाठी, त्यामध्ये मी रँक 1ला आहे, तिथं पण झालं आहे. आणि नुकतंच जलसंपदामध्ये तीन पोस्टमध्ये कालवा निरीक्षक, मोजणीदार, दप्तर कारकून, अजून आरोग्य भरतीमध्ये त्याची ऑर्डर येऊन सुद्धा मी घेतली नाही. आणि ZP मध्ये कनिष्ठ सहाय्यक म्हणून तिकडे पण झाले. आणि सर MPSC क्लर्क तिकडे पण झाले, स्किल टेस्टला पात्र आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं कसं असतं की जो कोणी एखादा सक्सेसफुल झालेला माणूस आहे तो काय करतो की भाषणबाजी करतो, मी किती अडचणीतून आलोय वगैरे. काय त्यांनी तसं काही दुःख जास्त सांगितलेलं नाही, पण त्याच्या समोर अडचणी होत्या. शेतीने जंगलातून पळसाची पानं गोळा करून ती विकायची, त्याच्यातूनच त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. आता त्यांनी मला सांगितलं त्याचा भाऊ कंपनीत जातो, त्याला 10-12 हजार रुपये पगार मिळतो, पण त्याचा संसार चालवण्यामध्ये त्याचे सगळे पैसे खर्च होतात. आई वडील अजूनही त्याचे कष्ट करतायत, कारण तो अजून नोकरीला म्हणजे जॉईन झालेला नाही अजून, त्याच्या एवढ्या सगळ्या पोस्ट निघाल्यात. तर आता त्याला मी 2-3 पोस्ट त्याच्यातले जॉईन करायला सांगितलेत. तर 7 पोस्ट ते पण 2-2.5 वर्षांच्या आतमध्ये सगळ्या पोस्ट काढणं आणि एवढा चांगला परफॉर्मन्स देणं, या पाठीमागे खूप मोठी मेहनत आहे. त्याच्या आईवडिलांचा त्याच्यावरती असणारा विश्वास आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मार्ग तुम्हाला कोणी दाखवावा लागत नसतो. आपलं शरीर, आपलं मन म्हणत असतं की तुम्हाला नेमकं काय करायचंय. त्याला ते शिकायचंच होतं, त्याला नोकरी मिळवायची होती, त्याला मोठं व्हायचं होतं. आणि याच्यातूनही त्याला मी 2-3 पोस्ट असे सांगितलेत की ज्याच्यामध्ये खूप असं हार्डवर्क नसतं. तर अशा पोस्ट जॉईन करायच्यात. आणि पुढच्या वेळेस मी तुम्हाला एक गॅरंटी देतो की स्टुडिओमध्ये परत त्याचा मी राजेशिवायचा निकाल या ठिकाणी, जसा मी रिंकल हाडकेचा तिला सांगितलं होतं, ती ज्यावेळेस माझ्याकडे 12वी नंतर आली होती, तिला सांगितलं होतं तू महाराष्ट्रातून पहिले येशील एक दिवस. आणि 100% तिने तसंच केलं. ती मुलींमधून MPSC क्लर्कला आणि टॅक्स असिस्टंटला मुलीतून महाराष्ट्रातून पहिली आली आणि आता शिक्षण अधिकारी म्हणून राज्यसेवेतून तिचं सिलेक्शन झालंय.
आणि ती सुद्धा DYSP पदासाठी थोडक्यातून हुकलेली तिचं स्वप्न होतं DYSP होणं, परंतु शिक्षणाधिकारीसाठी तिचं सिलेक्शन झालंय, कारण ती त्या रँकमध्ये बसली नव्हती. तर सांगायचं तात्पर्य काय की सध्याची परिस्थिती, मुलांची मानसिकता जी आहे ती थोडीशी निगेटिव्ह गोष्टींकडे चालली, की पेपर फुटतात, सरकार त्यांचं ऐकत नाहीत, नॉर्मलायझेशनचा एक मोठा इश्यू आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तरीही जे खरेखुरे प्रामाणिक करणारे प्रयत्न करणारे विद्यार्थी आहेत त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे. पोलीस भरतीच्या संदर्भात सुद्धा ग्राउंड चालू आहे, गव्हर्नमेंट काय ऐकायला तयार नाहीत. मी कांगणे सर, ढवळे सर यांच्याशी चर्चा केली होती. माझी तब्येत बरोबर नाही काही दिवसापासून, म्हणजे थोडा मला मेडिकल प्रॉब्लेम होता म्हणून मी पुण्याला जाऊ शकलो नाही, परंतु त्यांच्याशी मी सारखा कॉन्टॅक्टमध्ये होतो, कारण वयवाढी संदर्भात सुद्धा आम्ही शासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे, आमदारांना भेटलो आहे, म्हणजे मंत्र्यांना सुद्धा आम्ही भेटलो आहे त्या संदर्भात, किंवा तुम्ही याच्यावरती काहीतरी हे करा, कारण तुमच्या चुकीमुळे जर विद्यार्थ्यांचं नुकसान होत असेल, म्हणजे ज्या भरत्या ज्यावेळेस व्हायला पाहिजे त्यावेळेस नाही झाल्या आणि मग जे मुलं त्यावेळेस पात्र होते ते अपात्र ठरलेत, अशा संदर्भात सुद्धा आंदोलन केलंय, परंतु शासन ऐकायला तयार नाही. तुम्हाला वाटत असेल की आम्ही काही प्रयत्न करत नाहीत, परंतु प्रॉब्लेम असा आहे की आम्हाला सुद्धा काही मर्यादा पडत आहेत. अग्निवीरच्या वेळेस मी फक्त एक स्टेटमेंट केलं होतं, मला धमकी आली होती पोलीस विभागाकडून की तुम्ही जर उलटे पालटे बोलले तर तुमच्यावरती कारवाई करण्यात येईल. म्हणजे कसं असतं की हा एक प्रकारचा कसं आहे की डिपार्टमेंट थ्रू जे आवाज उठत आहेत त्यांना दाबण्याचा प्रकार येतो. म्हणजे ज्या संस्था आहेत त्यांचा एक प्रकारचा मला तरी वाटतं की बा हा गैरवापर आहे, परंतु तुमच्या हक्कांसाठी आता जे ITIचे मुलं आहेत ज्यांचं इलेक्ट्रिकल झालंय त्यांच्या सगळ्या परीक्षाच रद्द करून टाकलेत. या संदर्भात केंद्रीय सरांशी माझी खूप मोठी चर्चा झाली. त्यांना सांगितलं त्यांचा आता विभागीय कार्यालयावरती मोर्चा आहे, तर ह्याच्यात सुद्धा मी त्यांना संपूर्ण सपोर्ट केला आहे सगळ्या गोष्टींचा. तुमच्या भल्यासाठी आम्हाला जेवढं काय करता येईल तेवढं आम्ही करू, परंतु एक प्रश्न विचारला तो आम्हाला नेहमी, जर आम्ही कुठं एखाद्या आंदोलनात गेलो तर, किंवा तुमचा स्वार्थ काय. त्यांना जर म्हणलं की विद्यार्थी त्यांचं असं म्हणणं असं तुम्ही क्लासेसवाले तुम्ही तुमचा स्वार्थ पाहताय, तुम्ही गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट येतं, मग गव्हर्नमेंटच्या विरुद्ध पॉलिसीला तुम्ही विरोध करताय, तुम्ही गव्हर्नमेंट विरुद्ध लोकांना भडकवताय, या संदर्भात आम्ही तुमच्यावरती केसेस करू. अशा प्रकारच्या प्रत्येक वेळेस काही ना काही कोटाने नीत आहेत, लक्षात ठेवा. आणि म्हणून आमच्या सुद्धा काही मजबुरी असतात ते सुद्धा हे करा. आम्ही प्रचंड प्रयत्न केलेत वयवाढीसाठी आणि हे ग्राउंड पावसाळ्यात घेऊ नये यासाठी खूप मोठी ताकद आम्ही वापरली, परंतु गव्हर्नमेंट ऐकायला तयार नाही. परंतु तरी पण तुम्ही ज्या गोष्टी येतील त्या सामोरं जाण्याचा प्रयत्न करा, कारण तुम्ही जर हे असं निगेटिव्हिटी मनात जर ठेवून जर तुम्ही जर नाही परीक्षा दिली किंवा नाही मला करायचंच नाही आज सोडून जर दिलं तरी भविष्य तुमचं जे उज्ज्वल होणार आहे पुढे भविष्यात त्याच्यापासून तुम्ही वंचित राहू शकता. ज्याला त्याला सामोरं जाण्याचा प्रयत्न करा. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, तर त्या गोष्टी सुद्धा या ठिकाणी तुम्ही पॉझिटिव्ह वेने घ्यायला अशी अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी नाव सांग पुन्हा एकदा परत. प्रकाश शंकर गिरा त्यांनी मला एक मेसेज पाठवलाय काल, सर तुमच्यामुळे माझ्या 7 पोस्ट मिळाल्या. मी म्हणत नाही माझ्या म्हणून मिळाल्या, क्लास फक्त एक निमित्त असतं, खरी मेहनत त्याच्या आईवडिलांचा त्याच्यावर त्याचा विश्वास आहे, त्याच्या फॅमिलीने त्याला सपोर्ट केलाय आणि सगळ्यात महत्त्वाची त्याची दुर्दम इच्छा. तर या सगळ्या गोष्टीमुळं तो आज या 7 पोस्टसाठी पात्र ठरलाय. तर मी आज त्याचा सगळ्यांच्या वतीनं इथंच बसल्या सत्कार करतो आणि त्याला त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. तर प्रकाशला तो खरोखर सूर्याच्या प्रकाशासारखं व्हावं त्याने, आणि त्याचं आईवडिलांचं नाव, तालुक्याचं नाव आणि त्याचबरोबर आमचं पण नाव, परिसराचं नाव उज्ज्वल करावं. राज्यसेवेतून चांगली मोठी पोस्ट मिळावी अशी त्याला शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आणखीन एक त्याला पेढा भरून त्याचा यथोचित सन्मान करतो द विनर्स करिअर पॉईंटर्स जे ठेवून खाली. तर तुम्ही सुद्धा अशीच मुलाखत माझ्या स्टुडिओमध्ये येऊन मला द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ही मुलाखत या ठिकाणी संपली अशी जाहीर करतो. ठीक आहे, धन्यवाद.